आपल्या सहर्ष स्वागत या स्पर्धेच्या वतीने आमदार चषकाच्या वतीने मनपूर्वक हार्दिक स्वागत सुस्वागतम. साहेब आमच्यातून रजा घेताना आपण पाहतोय एक शांत संयमी व्यक्तिमत्व, रॉयल पर्सनॅलिटी ऑफ GP पारसिक बँक तानाजी मुकणे साहेब आणि त्यांच्या सोबती आमच्या अगदी बंधू तुले जवळचे मित्र आणि एक शिवसेनेचे एक दमदार नेतृत्व या परिसरातील सुनीलजी कारेक साहेब SK आपल्याला रजा घेताना आपण पाहतोय. निखिल पाटील या मोस्ट व्हॅल्युएबल प्लेअर ऑफ दिस टीम आणि अतिशय या परिसरामधील मला दोनच फलंदाजांची बॅटिंग आवडते, निखिल पाटील आणि निशांत पस्ते. हे दोनच खेळाडू असे आहेत की ज्यांची बॅटिंग पाहण्यासाठी नक्कीच एक मजा येत असते. सो आपण देत आहोत प्रथमतः जितेश पस्ते या ठिकाणी उपस्थित, त्यांच्या शुभास आपण कोल्ड्रिंक देणार आहोत. निखिल पाटील निशांत आहेत, निशांत यांच्या शुभास आपण पेस्ट्री देत आहोत. निखिल तब्बल 4 पारितोषिक आहेत या स्पर्धेमध्ये. यानंतर मी विनंती करेन सूरजजी मोरे आहेत, त्यांच्या शुभास आपण ट्रॉफी द्यायची आहे. आणि अभिजित देशमुख आहे, त्यांच्या शुभास आपण स्वीट बॉक्स देत आहोत. निखिलला कायम स्मरणात आठवणारी अशी ट्रॉफी, कारण आमदार चषकामध्ये मॅन ऑफ द मॅचची ट्रॉफी मिळाली आहे. हा मॅन ऑफ द मॅचचा सन्मान अतिशय गौरवशाली राहील. निखिल खूप साऱ्या शुभेच्छा पुढच्या मॅचसाठी आणि पुढच्या येणाऱ्या कारकिर्दीसाठी शुभेच्छा असतील तुला. यानंतर मी विनंती करेन अशोक या ठिकाणी उपस्थित आहेत दुधनी टीमचे, आपण या मंचावरती. आणि मी विनंती करेन सुरेश दादा आपल्या शुभासे जितेश पश्चांना आपण सन्मानित करायचं आहे. एक या परिसरामधील क्रिकेट अजरामर करणारं व्यक्तिमत्व आहे. कांदली गावचं क्रिकेट ज्या व्यक्तीने पुढे नेलं अशा व्यक्तीचा आपण इथं सन्मान करतो. जितेश पस्ते आपण या. चेहऱ्यावरती कोणी कोणाच्या जायचं नसतं, पण जितेश पस्ते एक मास्टर माइंड खेळाडू आहे, त्यांचा आपण इथं सन्मान करूया. आपण या सुरेश दादांना विनंती केली आपल्या शुभास आपण जितेश पस्त्यांना सन्मानित करत आहोत या स्पर्धेच्या वतीने. निलेश मोरे यांच्या शुभास आपण तो सन्मान करत आहोत. या निलेश भाऊ या आपण आपल्या शुभास आम्ही हा सन्मान करतोय. अशोक यांना आपण सन्मान करतोय स्पर्धेच्या वतीने. पाचगाव टीम आपण लक्ष द्या, आपल्या खेळाडू कक्षामध्ये आपण वर बसायचं आहे आणि खेळाडूच फक्त बसणं गरजेचं राहील, बंधनकारक आहे, या स्पर्धेचा नियम आहे. अमर स्पोर्ट्स कासने संघ देखील उपस्थित आहे, वेलकम बॉस. आणि KBBC कांदली टीम देखील उपस्थित, त्यांचं देखील वेलकम. ही शिस्त असते मित्रांनो आणि शिस्तीचं पालन करत असताना दोन्ही संघ. पाचगाव टीमला 2 धाब्यांची पेनल्टीचा सामना करावा लागेल. ड्रेस कोड सेम नाही आहे, सो स्पर्धेचा नियम आहे टोटली ड्रेस कोड सेम असणं गरजेचं आहे. बॉलिंग ट्रॅकमध्ये आपण पाहतोय हर्ष, परंतु बासे टीमचा 12th मॅन देखील ड्रेस कोडमध्ये नाही आहे, सो पेनल्टी इक्वल असेल. दोन्ही संघांना पेनल्टी नसणार आहे. रोहित उतेकर आणि त्या सोबतीने राजेश उतेकर बॅटिंगसाठी पाहतो. या टीमचा स्मॉल डायनेमिक पॅकेट विलास उतेकर नाही, या टीममध्ये हिटमॅन म्हणून ओळखला जातो. फटका चांगला आहे इनफिल्डला क्लिअर करणारा. चेंडू जाईल कव्हर पॉईंट बाउंड्रीलाईनच्या बाहेर. 2 टप्प्याच्या सीमा पार आलाय हा पहिला वहिला चौकार या इनिंग मधील.
चौकार इथनं आलाय. गोलंदाज हर्ष पाटील आहे. सबमरीन शेड्यू पाहायला मिळाला MG स्पोर्ट्स बासे टीमला. या ठिकाणी शुभेच्छा येतात. संदेश पाटील जे ब्राझीलवरनं मॅचचा आनंद घेतात त्यांच्याकडनं MG स्पोर्ट्स बासे टीमला खूप साऱ्या शुभेच्छा. पहिल्या षटकामध्ये 9 धावा. हर्ष पाटील एक उगवता सितारा या टीमचा. परंतु या टीममध्ये मयूर घरजसारखा एक अष्टबैलू खेळाडू आहे. त्याच्याकडे प्रचंड प्रतिभा आहे, क्षमता आहे, क्लास आहे, टेम्परामेंट सर्वच पाहायला मिळतो. ज्या विकेट किपरच्या भूमिकेत पाहतो या टीमचा मास्टर माइंड. त्यांची बॅटिंग पाहणं देखील आज तेवढंच गरजेचं राहील. परंतु किती धावांचा टार्गेट सेट केलं जाईल. विनायक देखील या टीममध्ये दाखल आहेत. सो वेलकम विनायक. नेक्स्ट मॅच जिथे स्पष्ट इन ॲक्शनमध्ये पाहायला मिळतील. ज्या खेळाडूने आजवर आंध्री टीमचं क्रिकेट अजरामर केलंय त्या टीमचा खेळाडू आपण पाहणार आहोत पुढच्या मॅचमध्ये. जिथे स्पष्ट इन ॲक्शन. दुसऱ्या षटकाला इथनं सुरुवात केली जाईल. नवीन गोलंदाज पाहायला मिळत आहेत. करण आणलाय. बासे टीम प्रत्येक विकेटसाठी तब्बल 500 रुपयाचं प्राईज आणि गुगल पे केले जाईल. संदेश पाटील जे ब्राझीलला आहेत त्यांच्याकडनं लगेच गुगल पे तुम्हाला केले जाईल. ऑलरेडी पैसे जमा आहेत माझ्याकडे. संदेश पाटील यांनी ते ऑनलाईन गुगल पे माझ्यापर्यंत पोहोचवलेत. प्रत्येक विकेटसाठी 500 रुपयाचा प्राईज दिला जाईल. करण आलेत. गोलंदाजी ट्रॅकवरती पहिल्या षटकामध्ये 9 धावा हर्ष पाटीलने खर्च केल्या. राजेश हुतेकर आहे. इथे देखील मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. बटन बॉलमध्ये कनेक्शन नाही आहे. डॉट बॉल आलाय. राजेश हुतेकरकडे प्रचंड शक्ती आहे, प्रतिभा आहे, गुणवत्ता आहे, क्लास आहे, सर्वच गोष्टीचा मिलाप त्याच्याकडे आहे आणि ती बॅटिंग करणं त्याला गरजेचं राहील. परंतु करण बराडेला आपण पाहतोय. नेक्स्ट मॅच अमर स्पोर्ट्स कासने विपक्षामध्ये KVBC कांदली. समोर लॉफ केलाय चेंडू. ओव्हर द बॉलर हेड. फटका एक टप्प्याने सीमा पार. राजेश हुतेकरच्या पाठपत आलेला हा खणखडीत चौकार. राजेश अष्टपैलू खेळाडू ज्याच्याकडे नमीस पाहिलं जातं. इथे देखील अगदी खाली राहिला चेंडू. ऑनड्रॉयचा फटका. बॅटचा फ्लो ओपन केला तर अगदी बॅटच्या टोवरती लागला. विनायक थोडा संघर्ष करताना पाहायला मिळाला चेंडू थांबवण्यासाठी. विनायक या अनुभवी खेळाडू आहे या टीममध्ये. या षटक्यामध्ये धावांचा ओघ वाढवण्याचा प्रयत्न सुरू आहे. फटका मिस्तामी आहे. शतक्षक विनायक प्रयत्न करतोय. चेंडूपर्यंत पोहोचले नाहीत. 100 झेल घेण्याचा प्रयत्न हा आपण पाहतोय. रस कंप्लीट झाल्या 2. राजेश हुतेकर 2 धावा इथं कंप्लीट झाल्या. चला काही इंजुरी असेल तर मग पाणी आपण घेऊन जाऊ मैदानामध्ये. फुल टॉस बॉल पुन्हा ओव्हर द बॉल हेड आणि अंशी मुख्य ऑनफिल्ड अंपायरला कान मंत्रणा देणारा हा फटका होता. रमेश रईस सर त्या ठिकाणी उपस्थित आहेत. षटक कंप्लीट झाले. इथनं आपण पाहतोय 2 षटक अखेरीस 16 धावा. आज मित्रांनो जेव्हा फेब्रुवारी महिना सुरू होतो तेव्हा अनेक डेज चालू होतात. काल चॉकलेट डे होता, आज रोज डे आहे. परंतु इतरांसाठी ते डे असतात. आम्हा क्रिकेटरांसाठी फक्त
जो येणारा दिवस आमचा क्रिकेट डे, क्रिकेट डे, क्रिकेट डे, क्रिकेट डे आणि फक्त क्रिकेट डे. आम्हाला कोणत्याही डेची आवश्यकता नाही. आमचा दिवस म्हणजे क्रिकेटसाठी आणि आमचा महिना म्हटला तर आमचा वर्ष म्हटलं तर आमचा फक्त क्रिकेट, क्रिकेट आणि क्रिकेट. 18 धावा झाल्यात धावफलकावरती. तुम्हा ज्या खेळाडू वेळ लावला तो म्हणजे खेळ क्रिकेटचा. लहानांपासून ते अगदी वयस्कर व्यक्तींपर्यंत ज्या खेळाडूची आवड ज्यांना आहे तो खेळ म्हणजे क्रिकेट. आणि क्रिकेट म्हटलं तर भारतीय राष्ट्रीय खेळ भारताचा हॉकी आहे, परंतु ज्या खेळावरती नितांत प्रेम आपण करतोय तो म्हणजे खेळ क्रिकेटचा. आमचा धर्म म्हणजे क्रिकेट, आमची जात म्हणजे क्रिकेट, आमचा मान म्हणजे क्रिकेट आणि आमचा स्वाभिमान म्हणजे क्रिकेट. या क्रिकेटने आम्हाला खूप काही दिलं आहे. क्रिकेटने आम्हाला ओळख निर्माण करून दिली, क्रिकेटने आम्हाला व्यासपीठ निर्माण करून दिलं, क्रिकेटने आम्हाला आमचा संघर्ष जीवनामध्ये कसा करायचा ते शिकवलं, क्रिकेटने आम्हाला लढायला शिकवलं, क्रिकेटने आम्हाला या अनुभव घेण्यासाठी शिकवलं, आम्हा खेळाडूंना कठीण परिस्थितीतून कसं पुढे जायचं हे क्रिकेटने आम्हाला शिकवलं आहे. आणि क्रिकेटची हीच व्याख्या आहे, क्रिकेट म्हणजे आमचा जीव की प्राण, क्रिकेट म्हणजे आमची तुम्हा सर्वांची शान, आमचा गावच्या अस्मितेचा प्रश्न असतो क्रिकेट म्हटलं तर. आणि आपल्या तहान लागली त्याची पर्वा न करता, आपल्याला भूक लागली त्याची पर्वा न करता गावासाठी खेळला जाणारा खेळ म्हणजे क्रिकेट. आणि एखाद्या षटकाराला टाळ्यांचा कडकडाट करणं म्हणजे क्रिकेट. आणि एखादा मॅच विनिंगसाठी एखाद्या खेळाडूला पाठीवरती थाप देणे म्हणजे क्रिकेट. क्रिकेट म्हटलं तर सर्वस्व आहे आपल्या सर्वांसाठी. ज्या क्रिकेटच्या खेळाने तुम्हा सर्वांना वेळ लावणारा खेळ म्हणजे क्रिकेट. क्रिकेटबद्दल जेवढं बोलायचं तेवढं कमी आहे, परंतु आज खेळाडूंच्या व्यतिरिक्त तुम्हा समालोचकांना, आमच्या पंचांना मान ज्या खेळाने मिळवून दिला तो म्हणजे क्रिकेटचा खेळ. अभूतपूर्व खेळ म्हणजे क्रिकेट. सीझनमध्ये प्रचंड फॉर्ममध्ये आहेत. मी सामिक फटका आहे, गोलंदाज कॉटन बोल्टचा चान्स होता, परंतु मयूर घरतने तो कॉल दिला असता तर ती झेल पोहोचली असते त्याच्यापर्यंत. नितीन पाटील गोलंदाज ट्रॅकवरती या टीमचा अष्टपैलू खेळाडू. आज बासे स्पोर्ट्स बासे देखील संघ खेळताना पाहिला. त्यानंतर आपण पाहतो एम जी स्पोर्ट्स बासे संघ. मिलिंद गोरले जे या टीम मुख्य खेळाडू आहेत, जे आज कोटगाव येथे गुमतारा प्रीमियर लीग आहे त्यामध्ये खेळताना पाहायला मिळत आहेत. त्यांच्या अनुभवामध्ये संघ खेळतोय आज. इथे गाउंड्रीचा फटका लॉंग ऑनला क्षेत्रक्षक आहे, तिथे क्षेत्र अगदी खराब पाहायला मिळाला. चेंडूने दिशा बदलली, काटा बदलला, चेंडू सीमा पार, चौकार. षटके कंप्लीट इथनं आपण होताना पाहतोय. तीन षटक्यांमध्ये फक्त धावा आहेत 29 धावा. जितेश प्रसाद सकाळी आपण एक सामना पाहिला की जिथनं जांभिवली स्पोर्ट्स जांभिवली आणि जय भवानी मोरनी संघ होता. 81चा पाठलाग करत 81 टार्गेट दिलं होतं. 81चा पाठलाग करायचा होता जांभिवली टीमला, फक्त 2 धाव्याने पराभव झाला जांभिवली संघ. एक अतिशय जबरदस्त फक्त 18 वर्षाचा खेळाडू तो दक्ष जाधव, ज्याची बॅटिंग जबरदस्त होती. प्रत्येक चेंडूवरती षटकार त्याने ठोकले, परंतु इथे फुल टॉस आहे आणि फुल टॉस वरती ठोकलेला फुल टॉल वसूल करणारा षटकार ऑर्थोडॉक्स काव कॉर्नरच्या डोक्यावरून सीमा पार षटकार.
ते डॉट बॉलच्या स्वरूपामध्ये हा चेंडू आलाय. डॉट पर्सेंटेज अति महत्त्वाचे असतात. जेव्हा एखादा षटकार आला मग त्या षटकारानंतर लगेच कमबॅक करणं गरजेचं असतं. तेच मयूर घरतने करून दिलंय. एक नेहमी चतुर चाणाक्ष बुद्धीचा खेळाडू आहे. चांगला खेळ साकारताना नेहमीच पाहिलाय. इथे मी सामिक फटका आहे. चेंडू खूप काळ हवेमध्ये, बराच काळ चेंडू हवेमध्ये असताना क्षेत्ररक्षक पोहोचले जण होते, मात्र कॉटन बॉलचा चान्स मयूरने घेतली आणि तिथनं पहिली विकेट जाईल. चौथ्या षटकाला सुरुवात झाल्यानंतर फर्स्ट विकेट डाऊन. राजेश हुतेकर बाद. दुसऱ्या फेरीमधील पहिला सामना असेल लक्ष्यच्या दोन्ही संघ हियान शिलेवन मोंडूल आणि जर्मन दिनकरपाडा या दोन संघाने देखील इथं रिपोर्टिंग करायचे आहे. दुसऱ्या फेरीमधील तो पहिला सामना असेल. नवीन पाहतोय फलंदाज झालेत वैभव. स्ट्राईकला पाहायला मिळतील इन ॲट नंबर 3. क्रॉस बॉटेड फटका खेळण्याचा प्रयत्न, तिथे बॅट अँड बॉलमध्ये कनेक्शन, धाव घेण्याचा प्रयत्न सुरू आहे आणि इथनं धोक्याची घंटा होती. वैभव रनआउटच्या स्वरूपामध्ये बाद. याच मैदानावरती श्री उत्वेश्वर क्रिकेट संघ रौदी पाचगावने चॅम्पियन पदाची ट्रॉफी इथं जिंकली होती. आई गावदेवी चषक वडवली. या ठिकाणी कासने टीमचे सपोर्टर अतुल भोईर या ठिकाणी उपस्थित होतात. अतुल भोईर यांना विनंती असेल आपण मंचावरती या. आपलं सहर्ष स्वागत आहे. या आपण मंचावरती अतुल भोईर आपण या. कासनेगावचे उद्योजक आहेत आणि त्यांना करूया आपण इथनं इन्व्हाइट या मुख्य मंचावरती. वेलकम, सुस्वागतम. फटका हॅमट केलाय चेंडूला. थोडा स्काउ कॉर्नरला शतक तिथे आहे. फेकी झाली आहे. दुसऱ्याचा प्रयत्न सुरू आहे. दुसरी धाव धोक्याची घंटा होऊ शकली असते, परंतु अगदी 2 धावा यशस्वी कंप्लीट करताना पाहायला मिळतोय. रोहित हुतेकर याच मैदानावरती आपल्या बॅटिंगची हुकूमत त्याने पेश केली होती त्या गावदेवी चषक वडवलीच्या स्पर्धेमध्ये. सुरेश हुतेकर यांचे चिरंजीव आहेत, परंतु आत्ता नवीन यंग आहे, परंतु टॅलेंट प्रचंड त्याच्याकडे आहे. नेक्स्ट मॅचमध्ये निशांत पस्तेची फलंदाजी पाहण्यासाठी कोणी विसरू नका मित्रांनो. निशांत पस्ते इन ॲक्शनमध्ये सीझनमध्ये प्रचंड फॉर्मामध्ये असलेला खेळाडू निशांत पस्ते. आणि जसा मगाशी मी उल्लेख केला की नेहमीच ज्या फलंदाजी बॅटिंग पाहण्यास नक्कीच आम्हाला देखील समालोचन करताना खूप मजा येत असते असे निशांत पस्ते. आणि एका बाजूला निखिल पाटीलचा उल्लेख केला, मॅन फ्रॉम दुधनी. हे दोन खेळाडू अशा पद्धतीचे आहेत ना, हे सध्याच्या अंगामध्ये त्याचा प्रचंड खेळ बहरलेला पाहिला आहे. इथे देखील अलॉन द कार्पेट वाईडिश लॉंगनला शतक आहे. तिथनं एक धाव कंप्लीट. दुसरा प्रयत्न सुरू आहे आणि धोक्याची घंटा पुन्हा आता फलंदाज रनआउटच्या स्वरूपामध्ये बाद. षटक कंप्लीट झाले. इथनं आपण पाहतोय 4 षटकांमध्ये धावा इथं झाल्या आतापर्यंत 39 धावा. 40 धावांचं लक्ष्य आहे, परंतु आपण 40 धावांचं लक्ष्य कशा प्रकारे गाठलं जाईल त्या अगोदर आपण जाऊया टॉस बॉक्समध्ये, जिथं दोन्ही संघांच्या कॅप्टनला आपण इन्व्हाइट करूया. आणि मी विनंती करेन सूरजजी मोरे आहे त्यांच्या शुभास्ते आपण टॉस करत आहोत. अभिजित देशमुख यांना आपण इन्व्हाइट करूया. चला कॅप्टन या. केव्हीपीसी कॅन्डिडेट टीम आपला कॅप्टन उपस्थित करा चला लगेच. गौरव गोंधले आहेत कॅप्टनची भूमिकेत. वन ऑफ द डॅशिंग अँड यंग पर्सनॅलिटी आहे या टीमची आणि एक अनुभवी खेळाडू जितेश पस्ते. आपण अभिजित देशमुख यांच्या शुभास्ते आपण टॉस करतोय. आमदार चषक आणि सुभाष 11 खानिवली नाण्याच्या 2 बाजू आहे. कोणता संघाने कॉल देईल? कासने टीमचे कॅप्टन अमर स्पोर्ट कासने टीमचे कॅप्टन गौरव गोंधले कॉल देतात. आमदार चषकाचा कॉल केलाय, परंतु सुभाष 11 खानिवली टॉस सर इथनं जिंकलाय. प्रथमतः आपण टॉस विनिंग कॅप्टनला आपण देऊया कोल्ड्रिंक. अभि देशमुख यांच्या शुभास्ते टॉस जिंकलाय केव्हीपीसी कॅन्डिडेट टीम. सो आपण चर्चा करूया. दोन्ही संघांना आपण शुभेच्छा पुन्हा आता मंचावरती अभि स्थान पण नवा. जितेश पस्ते फर्स्ट ऑफ ऑल कॉंग्रॅच्युलेशन, परंतु ॲज अ सिनियर प्लेअर या परिसरातील म्हणून तुला एक विचार नक्कीच करेन. हॅट्रिक आमदार चषक हे जे पर्व आपण पाहतो 4थं आहे, त्यामध्ये या परिसरातील
होतकरू खेळाडूंना चांगले प्लॅटफॉर्म मिळवून देण्याचं कार्य सुरेश मोरे, अजय मोरे आणि साहेबांच्या वतीने पाहायला मिळालं. फ्री इंटू टुर्नामेंट 1 रुपयाचा शुल्क न घेता. आणि ट्रॉफी जर तू आल्यानंतर पाहिलं असेल तर तुला देखील वाटलं की ही ट्रॉफी आपण आपल्या गावामध्ये जिंकावी. परंतु या आयोजनाबद्दल काय मिश्रांची स्पर्धा एकंदरीत या स्पर्धेबद्दल काय म्हणशील? नक्कीच प्रथमतः मी साहेबांचं धन्यवाद देईन की आम्हाला ही स्पर्धा खेळायला भेटली. विशेषतः अजयचं पण धन्यवाद देईन की त्यांनी आम्हाला ही स्पर्धा खेळायला भेटली. आजचं 4थं सीझन पर्व असेल. या 4थ्या पर्वामध्ये प्रथमतः कांदली संघ ही स्पर्धा खेळतो, म्हणून साहेबांचं प्रथमतः धन्यवाद देईन. टॉस जिंकलाय, 4 षटकांचा सामना की काय निर्णय झाला, किती इम्पॉर्टंट होता टॉस? नक्कीच दुपारच्या क्षेत्रात टॉस इम्पॉर्टंटच आहे आणि प्रथम आम्ही क्षेत्ररक्षण करू. कितीपर्यंत रोखण्याचा प्रयत्न असेल कासना संघ देखील का परिसरात चांगला संघ आहे. परंतु कांदली संघाचा खेळ जर या सीझनचा पाहिला तर अतिशय मी अगदी जवळून पाहिला. खूप चांगल्या फॉर्ममध्ये सर्व गोलंदाज यंग आहेत. प्रीतम असेल, त्यानंतर पारस असेल, निशांत आहे, विरूप असते. या खेळाडूंकडे खूप चांगली प्रतिभा आहे. त्यांच्याकडनं काय अपेक्षा आहे या मॅचमध्ये? नक्कीच आत्तापर्यंत कांदली संघ खेळत आला यंग टॅलेंटेड प्लेअरच्या जोरावरच खेळतो आणि आत्तापर्यंत त्यांचा परफॉर्मन्स बघितला तर खूप सुंदर परफॉर्मन्स करतात आणि कासने टीमसुद्धा या हंगामात फॉर्ममध्येच आहे. नक्कीच ही लढत चांगली बघायला भेटेल. ट्रॉफी जिंकण्याचा प्रयत्न असेल 100%. गौरव, टॉस गमावलाय, टॉस जिंकला असता तर काय निर्णय असता? क्षेत्ररक्षण. परंतु आता बॅटिंग करायचं आहे, एक माइंडसेट ठेवावं लागेल आता बॅटिंग करणार. आणि ॲज अ कॅप्टन किती धावांपर्यंत जाण्याचा प्रयत्न असेल 4 षटकांमध्ये? आम्ही प्रथमच खेळतोय कांदली संघासमोर. जास्तीत जास्त धाव बनवण्याचा प्रयत्न करू. आपण अनेक मोठमोठ्या स्पर्धा खेळत असतो, परंतु तिथे स्पर्धामध्ये फी असते. या स्पर्धेमध्ये निःशुल्क स्पर्धेचा आपण खेळ पाहतोय. काय म्हणशील आयोजनाबद्दल आणि आमच्या अजय दादा सुरेशांच्याबद्दल काय म्हणशील? आयोजन खरंच खूप सुंदर आहे. हा 4था पर्व आहे. आम्ही 4ही पर्व खेळलो आहे. आमचा परफॉर्मन्स इथं खूप चांगला झालेला आहे, पण आम्हाला बक्षीस कुठे मिळालं नाही. या सत्रात आम्ही नक्की बक्षीस मारण्याचा प्रयत्न करू. एकंदरीत दोन्ही संघाला खूप साऱ्या शुभेच्छा. सामना देखील सुरू आहे. न्यूज फ्रॉम द टॉस बॉक्स. KVBC कांदली टीम वन द टॉस आणि इलेक्टेड टू बॉल फर्स्ट. लगेच आपण जाऊया समोरच्या कक्षामध्ये. इथनं पुन्हा आता या पुढच्या सत्राला आपण पुन्हा आता पाहणार आहोत. खूप साऱ्या शुभेच्छा दोन्ही संघांना. तब्बल 39 धावांचा 40 धावांचा पाठलाग करायचा आहे. गोलंदाजी ट्रॅकवरती आपण पाहतोय. कुणाल शिंदे गोलंदाजी ट्रॅकवरती आहे. कुणाल शिंदे आहे, त्याच्याकडे प्रचंड वेग आहे, गतिशीलता आहे. त्याच्याकडे आपण पाहिलं तर चांगला क्लास आहे. पहिल्या षटक्यामध्ये वैभवची विकेट आली आहे. नवीन फलंदाज हर्ष पाटील आलेत. इथे देखील पहा, पहिलाच डॉट बॉल फेस केला त्याने आणि पहिल्याच चेंडूत आपण पाहिलं तर विकेट. दुसऱ्या बॉलवरती डॉट बॉल. 40चा पाठलाग जरी करायचा असला तरी गोलंदाजाची जी प्रतिभा आहे ना या टीमकडे ती अचानक प्रचंड ताकदीची आहे. त्यामध्ये यष्टांच्या पाठीमागे पाहतो या टीमचा मास्टर माइंड मिस तामिक फटका. चेंडूच्या खाली क्षेत्ररक्षक वल्चर्स अँड टेकन अनदर विकेट गोज डाऊन. दुसरा विकेट देखील जाईल पहिल्या षटकामध्ये. पांडुरंग उत्तेकर संकेत येत आहेत. नवीन फलंदाज युनिट नंबर 4 संकेतला आपण पाहतोय. 40 धावांचा पाठलाग आतापर्यंत कुणाल शिंदेने केलेला हा परफॉर्मन्स जबरदस्त. पांडुरंग उत्तेकर चेंडूच्या खाली आपण पाहिला तसं हातामध्ये विसवलेले गेलेलं जेल. नेक्स्ट बॉल हा देखील आपण पाहिला तर अगदी वाईट बॉल येतोय. चांगली गोलंदाजी करत असताना हा अतिशय योग्य निर्णय म्हणावा लागणार नाहीये गोलंदाजाचा. बचावात्मक भूमिका घेण्याचा प्रयत्न करत असताना हा आला व्हाईट बॉल. एक्स्ट्रा रन इथं ॲड केली जाईल. प्रयत्न अशा प्रकारे करायचे आहेत की जरी प्रतिस्पर्धी संघावर जर तुम्ही पराभूत झाले ना तरी मग तो पराभव अशा प्रकारे असावा की समोरच्या संघाला देखील विचार विनिमय करण्यासाठी भाग पाडला पाहिजे.
नुकताच जो आपण सामना पाहिला जांभिवली टीमने जय भवानी मोहन टीमला अक्षरशः काम फोडलं होतं. इथे देखील पहा चांगला स्विंग, रायझिंग अँड सरप्रायझिंग डिलिव्हरी पाहायला मिळाली. जबरदस्त चेंडू. मिस सामिक फटका, पुन्हा शतक डाऊन द बॉल. Well stretch and taken, another wicket goes down. फलंदाज बाद. संकेत has to be part. या ठिकाणी स्वतःचा माइंडसेट ठेवून खेळावा लागेल, परंतु त्याला माइंडसेट ठेवण्यासाठी आता हे फलंदाज मैदानावरती थांबले देखील पाहिजेत, कारण मयूर घरतकडे ती क्लास आहे. नितीन पाटील आलेत. अवे फ्रॉम द बॉडी ठेवण्याचा प्रयत्न, दिशेवरती नियंत्रण नाही आहे. व्हाईट बॉल आलाय. अमर भोईर या ठिकाणी उपस्थित होते. कासनेगावचे धनवान, कासनेगावचे भगवती इंटरप्राइजेसचे प्रॉपरायटर भगवानचे भोईर, सापाचे सुपुत्र अमर भोईर या ठिकाणी उपस्थित होते. वेलकम अमर. अमर आपण मंचावरती या. आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत, सुस्वागतम. इथे अजून एक चांगला चेंडू पाहायला मिळाला. काशी दुखापत मित्रमंडळी झाली तिथे गोलंदाजाला. काशी दुखापत झाली, मैदानामध्ये पाण्याचे व्यवस्थापन करा. सोबल स्वतःची सेफ्टी देखील महत्त्वाची असते. काय पाहिजे दुसरं नाही का? मेडिकल नेणार इथंच आहे माझ्याजवळ आहे का? इथं घे ना, वाटतंय का मला? हे घेऊन जा, काय नाही आता इथे. स्प्रे मलम आहे आपल्याकडं. कुणाल शिंदे, इंजुरी त्याला झाली आहे गोलंदाजी करत असताना. षटक कंप्लीट झाले आणि त्यानंतर पहिल्या तर धावा आल्या. त्या पहिल्या षटक्यामध्ये 2 धावा, त्यामध्ये ते देखील वाईटच्या धावा होत्या.
इथे देखील मिस्तामिक फटका राजेश हुतेकर. राजेश हुतेकर आले नवीन गोलंदाज. इथे देखील मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, डॉट बॉल आलाय. मयूर घरत वरती संपूर्ण जिम्मेदारी घेऊन खेळावं लागेल. नितीन पाटीलला एकच करायचं आहे, जर बॅटला बॉल येत नाहीये तर मग स्ट्राईकवरती मयूरला आणणं खूप गरजेचं राहील. परंतु सुरेश हुतेकर विचार विनिमय करतात की मयूरची विकेट कशी मिळवावी, कारण मयूर घरत या टीमचा त्या मॅचला टर्न करण्याची शक्ती ज्याच्यामध्ये आहे, पॉवर ज्याच्याकडे आहे, तो मयूर आपण पाहतोय. राजेश हुतेकर प्रतिभावंत आहे. इथे ऑनड्रॉयचा फटका आला ऑन द कार्पेट, वेगाने शतक तिथे डाऊन द बॉल आलेत. अमोल उपस्थित झाला. आज विलास हुतेकरची कमतरता नक्कीच जाणवली. स्मॉल डायनॅमिक पॅकेट ऑफ हिटमॅन ऑफ उत्वेश्वर क्रिकेट संघ रौदी पाचगाव ज्याला आपण संबोधतो, त्याची उपस्थिती नाही आहे. परंतु ज्याची बॅटिंग नेहमीच चांगलीच ठरत असे संघासाठी, मोठमोठ्या गोलंदाजांवरती आपल्या आक्रमकतेने फलंदाजी करण्याची हुकूमत जी विलासकडे आहे, ती प्रतिभा फार कमी पाहायला मिळत असते. परंतु आज तो संघामध्ये नाही आहे. राजेश हुतेकर अवे फ्रॉम द बॉडी खेळण्याचा प्रयत्न, स्वीपर कव्हरला क्षेत्ररक्षक डाऊन द बॉल आलेत. सिंगल धावीतनं कंप्लीट. या दोन षटकांमध्ये काहीसा संयम पाहायला तर मिळतोय. फक्त 5 धावा इथनं. नितीन पाटीलला देखील मयूरच्या सोबतीने चांगला खेळ करावा लागेल. अचूकता ठेवणं गरजेचं राहील आणि अचूकता ठेवणं त्याच सोबतीने धावा देखील आणाव्या लागतील आणि धावा आणण्यासाठी प्रयत्न देखील चांगले करावे लागतील. इथे देखील पहा रायझिंग आणि सरप्रायझिंग डिलिव्हरी. 40 करायचे आहेत, परंतु 40 करून नेक्स्ट मॅच अतिशय महत्त्वाचा सामना. या स्पर्धेमधील दोन्ही नामांकित संघ इन ॲक्शनमध्ये. धावसंख्या इथनं झाली आता फक्त 5-35 करायचे आहेत अजून. परंतु कुणाल शिंदेचं इंजुरी त्याला होणं उत्वेश्वर क्रिकेट संघ रौदी पाचगाव संघासाठी घातक ठरू शकेल का, हा प्रश्न इथे निर्माण झालाय. वेलकम अमर स्पोर्ट्स कासने संघ या ठिकाणी उपस्थित आहेत. आज काहीसा संघ अपुरा पाहायला मिळतोय. आज सर्व खेळाडू उपस्थित केलेत, वजनदार खेळाडू सर्व 7च खेळाडू आहेत. वेलकम अतुल भोईर, आपलं सहर्ष स्वागत असेल, सुस्वागतम. नवीन गोलंदाज पाहतोय. गोलंदाज ट्रॅकवरती राकेश हुतेकर. पहिल्या श्रेणीवरती मयूर घरतचा हा ब्लास्ट. मयूर घरत आला परत आणि त्याने ठोकलाय हा षटकार. बोलताना पाहायला मिळाला. ही त्यांची कामाची केलेली पोस्ट पावती आहे मित्रांनो. म्हणून तर एकदा दोनदा नव्हे तर डायरेक्ट तिसऱ्यांदा या आमदार पदाची शपथ घेणारे हे व्यक्तिमत्व हॅट्रिक आमदार शांतारामजी मोरे साहेब. इथे लॉंगऑफला क्लिअर करण्याचा प्रयत्न, क्षेत्ररक्षक डाऊन द बॉल आणि तिथं महत्वाचा हा फटका. 3 चेंडू जाईल सीमा पार आलाय हा खणखडे चौकार.
नेक्स्ट वर. षटकार आला, त्यानंतर लगेच चौकार. या स्पर्धेमध्ये टेप बॉल देखील आपण पाहतोय बनवलं गेलंय, परंतु जो टेप बॉल आपल्याकडे सध्या अंमलात आणला गेलेला नाही आहे. खानविलीकरांचं इथे फटका मिस टायमिंग आहे. क्षेत्ररक्षक प्रयत्न करतोय, क्षेत्ररक्षक डाऊन द बॉल, वेल शॉट अँड टेकन. मॅचची गोल्डन विकेट आली आहे. मॅचची हवा काढणार हा फलंदाज इशेन आणि मयूर घरत. आज टीव्ही पाठ मयूर घरत बाद. प्रणय येतोय नवीन फलंदाज. राकेश हुतेकर गोलंदाजी ट्रॅक वरती. इथे अगदी 2 पायांच्या मधोमध चेंडूला खोदून काढण्याचा प्रयत्न. अमोल तिथे उपस्थित झालाय. चेंडूची फिकी झाले, तद्वरती एक धाव सिंगल. मयूर घराची विकेट झाला म्हणजेच टीमला धोक्याची घंटा असू शकते. अविनाश धुमाडे यांनी हा चेंडू इथे बनवलाच. आयएसपीएल बॉल स्विंग का सुलतान म्हणून ज्या चेंडूवरती आपण पाहत असतो तो चेंडू त्याने बनवलाय. टेप बॉल. या ठिकाणी गुरुनाजी वाघ माजी उपसरपंच ग्रुप ग्रामपंचायत केले आणि उंबरखंड गावचे मंडप डेकोरेटरचे प्रॉपरेटर सुनील बांगर यांचा शुभागमन झाले. सुस्वागतम. फटका तर इनसाइड आउट खेळण्याचा प्रयत्न. फटका चांगला आहे. गॅप सिलेक्शन प्रॉपर. क्षेत्ररक्षक डाऊन द बॉल, परंतु वेल जज केलंय. तिथनं धावा कंप्लीट झाल्या. आतापर्यंत आपण पाहू शकाल 2 नितीन पाटीलच्या पाठपातून आलेला फटका. रमेश रईस सर आणि त्याच्या सोबतीने शकील कुट्टी सर आहेत पंचांच्या भूमिकेत. परेश महाजन, रमेश रईस, शानू कुरेशी आणि शकील कुट्टी सर या पंचांसाठी आपल्याला पाहायला मिळतात पंचांची भूमिका साकारत असताना. इथे देखील लाऊड अपील आणि पंचाने हे सांगत असताना इट इज LBW. फलंदाज नितीन पाटील बाद. सज्ज तर झालेत, कारण विकेट स्वतःपर्यंत जाताना पाहिलेत 5 विकेट्स गमावलेत. त्यामध्ये आतापर्यंत धावसंख्या आहे फक्त 18. अजून जिंकण्यासाठी 22ची आवश्यकता आहे. चेंडू शिल्लक असेल आता 6 बॉल आणि 6 बॉलमध्ये 22 करायचे आहेत. सहा बॉल 22. राकेशचं देखील चांगलं षटक पाहायला मिळालं. नवीन गोलंदाज बॉलिंग ट्रॅकमध्ये आणला गेलाय मिस्टर अमोल हुतेकर. अमोलला आणलंय याच मैदानावरती. अमोलने ते विक्रम केला होता, तोच विक्रम आता 9 त्याने धावा रोखल्या होत्या 6 बॉलमध्ये. अमोल हुतेकर आलेत गोलंदाज ट्रॅकवरती. या टीमचा कॅप्टन आहे, परंतु भूमिका कॅप्टनची असेल महत्त्वाची. या मॅचमध्ये अमोल आलेत गोलंदाज ट्रॅकवरती. समोर फलंदाज साहिल आहे. पहिल्याच बॉलवरती मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. डॉट बॉल आला. जबरदस्त चेंडूचा सध्या प्रयत्न सुरू आहे. पहिल्याच डॉट बॉल. 5 बॉल 22 आवश्यकता. इथे क्लीन बॉल. यशांचा फर्निचर डिस्ट्रॉय. फलंदाज 1 वर बिग विकेट डाऊन. तनिष आलाय. 4 बॉल आणि 4 बॉलमध्ये करायच्यात 22 धावा.
चार मोठे फटके, उत्तुंग फटके खेचावे लागतील. समोर लॉफ करण्याचा प्रयत्न, तिथे देखील सिंगल जाईल. क्षेत्ररक्षक आले डाऊन द बॉल, वेल जज केलंय आणि अगदी वेजाच्या उंबरठ्यामध्ये येऊन ठेपलाय. जगदीश मडवी देखील खूप सारी मेहनत घेत आहेत. स्पर्धा यशस्वी करण्यामागे खूप जणांचा हात, त्यामध्ये जगदीश मडवी, आमचे बाबूभाई. स्पर्धेचे आपण पाहतोय ऑफिशियल स्कोरर आमचे आकाश मोरे अक्कू. विकेट अजून एक जाईल, फलंदाज बाद होईल. सुरेश पाहायला मिळेल. अमर स्पोर्ट्स कास्टने त्यांच्या विपक्षामध्ये KVPC कानली, कैलासवासी विठ्ठल बसे क्रिकेट संघ कानली, हार्ड लक अँड टफ लक टीम MG स्पोर्ट्स बासे संघ आणि वेल प्लेट अँड नेक्स्ट मॅचसाठी खूप साऱ्या शुभेच्छा. श्री उत्वेश्वर क्रिकेट संघ रौदी पाचगाव आणि मॅचचा मॅन ऑफ द मॅच खेळाडू ज्याने गोलंदाजी करताना फक्त 3 धावा खर्च केल्या. बॅटिंग करत असताना 20 धावा ज्याच्या बॅटमधून आल्या. परंतु या मॅचमध्ये एवढा काय मोठा टोटल नव्हता. परंतु ज्या गोलंदाजाने मॅचची हवा काढली आहे, शेवटच्या षटकामध्ये 22 जायच्या होत्या, तिथनं फक्त 1 धाव खर्च केली आणि तब्बल 2 विकेट्स मिळवल्या. टीमचा कॅप्टन शेकहँड करून मैदान सोडायचं आहे. दोन्ही संघ शेकहँड केल्याशिवाय मैदान सोडायचं नाही आहे. अमोल उतेकर ठरतो या मॅचचा मॅन ऑफ द मॅच. कुणाल शिंदे, लगेच आपण डॉक्टरकडे जाऊन या. काहीसा नेक्स्ट मॅचसाठी पुन्हा सिद्ध व्हावं लागेल. आणि चला अमोल या. मयूर, हार्ड लक अँड टफ लक. खूप चांगला खेळ तुमचा सीझनमध्ये होतोय. परंतु आपण मिलिंद गोरले यांच्या अनुपस्थितीमध्ये आपण या मंचावरती आपला सन्मान आम्ही करत आहोत. आमचे बंधुतुल्य मित्र मिलिंद गोरले या ठिकाणी नाहीत, त्यांच्या अनुपस्थितीत आपण तो सन्मान स्वीकारायचा आहे. मयूर गरत या, वेलकम. महाराष्ट्र आपण सुरुवात करत आहोत. दोन्ही धुरंधर संघ एकमेकांच्या विरोधामध्ये पाहायला मिळतील. मी विनंती करेन सूर्यदादा मोरे, आपल्या शुभास आपण मयूर गरत यांना सन्मानित करायचं आहे. आणि चला अमोल उतेकर आपण या. मयूर गेले त्यांना आपण सन्मानित करतोय. हार्ड लक अँड टफ लक मयूर यांचा मेहनत मॅच आपण किताब देत आहोत. प्रथमतः आपण मामा आहे तिथे गुरुनाथ वाघ यांच्या शुभास आपण स्वीट बॉक्स देऊया.
स्वीट बॉक्स आपण द्यायचा आहे अमोलसाठी. अमोल ज्याचा खूप चांगली गोलंदाजी पाहायला मिळाली. यानंतर मी अभि देशमुख आहे त्यांना भेटले की आपल्या शुभासचे ट्रॉफी द्यायची आहे. आणि अमोल ज्या वेळेला ही ट्रॉफी जेव्हा तुझ्या तू शोकेसमध्ये ठेवशील तेव्हा तू नक्कीच ही फ्री एंट्री टुर्नामेंटची आठवण देऊन राहील की या टुर्नामेंटमध्ये मला मॅन ऑफ द मॅचचा किताब मिळाला होता. सो ट्रॉफी आपण देत आहोत. यानंतर निलेश मोरे आहे त्यांच्या शुभासचा आपण पेस्ट्री देऊया. एक नव्हे, दोन नव्हे, तीन नव्हे तर टोटल 4 प्राइजेस आहेत. आणि त्या ठिकाणी अतुल बोरे आहेत त्यांच्या शुभासचा आपण कोल्ड्रिंक देत आहोत अतुल बोरे यांच्या शुभासचे. अमोल ज्याने एकच धाव देत असताना 2 विकेट्स मिळवल्या अंतिम षटकामध्ये. सोमल खूप साऱ्या शुभेच्छा पुढच्या मॅचसाठी. सुरेश भाऊ आपण लवकरच पुन्हा आता इथे इंटरव्ह्यू अशी अपेक्षा करूया कारण तिकडे 5 तुमचा सगळी सामना आहे. मॅचला सुरुवात आपण करत आहोत ज्या ठिकाणी अमर स्पोर्ट्स कासने त्यांच्या विपक्षामध्ये KBPC कांदली. गोलंदाजी ट्रॅकवरती कांदली एक्सप्रेस मयूर पस्टे समोर वैभव हलके आणि त्याच्या सोबतीने गौरव गोंदली. परंतु मॅचचा आपण सूत्र आपण देऊया या मॅचसाठी रोहित गोरले यांच्याकडे. थँक्यू सो मच. थँक्यू सो मच संदीप सर. पहिला चेंडू अगदी आपण पाहिला तर पुढे ढकलण्याचा प्रयत्न होता मात्र त्यावर आपण वादळ फटका काय अप्रतिम एक्झिक्यूट केला. हेलिकॉप्टर उडवला आणि हेलिकॉप्टर परफेक्ट लँड देखील झालाय. 6 धावांसाठी षटकार. कॅमेरामॅनला सलामी देणारा हा आला अजून एक वैभव हलके याच्या बॅटमधनं षटकार. या ठिकाणी मोंडूल गावचे प्रतिष्ठित व्यक्तिमत्व रमेश पोषा जाधव या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांना विनंती असेल आपण मंचावरती या. इथे एज लागली आणि विकेटचं पतन. त्यानंतरचा जल्लोष आपण पाहतोय. नक्कीच ठाऊक आहे किती मोठी विकेट आली आहे. त्यानंतरचा हा जल्लोष KBPC कांदली संघाचा. बिग विकेट. बडगा गावाचं नाव रोशन केला साहेब आमचा आमदार झाला. साहेब आमचा आमदार झाला. शंकर मोरे आमदार झाला. जाऊन जाई मैदानाच्या आतमध्ये येत असताना आपण पाहतोय 2 बॅक टू बॅक षटकार आल्यानंतर इथून आपण म्हणू शकताय कमबॅक करून दिलं गोलंदाजाने. बिग विकेट, मोठी विकेट. त्यानंतरचा जल्लोष देखील आपल्याला पाहायला मिळालं. त्यानंतरचा आता नवीन फलंदाज झालेत महेश देखील त्याच ताकदीचा फलंदाज आहे. इथून आपण म्हणू शकताय